चितळे समितीने अहवालामध्ये योग्य पद्धतीने बाबी मांडल्या नाही तर सरकारनेही चितळे समितीने मांडलेल्या बाबी लपवल्या। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंचा आरोप। निष्पक्ष चौकशी केल्यानंतर 12 मंत्री तुरुंगामध्ये जातील। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंच्या आरोपानंतर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतल्यानं भाजप सेक्युलर झालंय। संजय राऊतांची टीका, तर शिवराय कधीही मुहूर्त पाहत नव्हते हे राऊतांना कळायला हवं। भारताचे पंतप्रधान वैज्ञानिकदृष्ट्या काम करतात, अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर। संजय राऊत काय धमाका करणार? दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार। ठाकरेंच्या सेनेतील सर्व पराभूत माजी आमदार आमच्या संपर्कात। मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आमच्या संपर्कात, कृपाल तुमानेंचा दावा। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात खरारी घेतली। आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। सुनील तटकरे, आदिती तटकरेंनी ज्या प्रकारे आपल्या नेत्याची पाठराखण केली हे शोभनीय नाही, हा त्यांचा स्थायी स्वभाव। अजितदादांच्या अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या संवादावर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयामध्ये संपन्न होतीये। दुपारी 12 वाजता बैठकीचं नियोजन। बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या आठवड्यामधल्या बैठकीवर छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला होता। नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद। नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेनी मुक्तागिरी बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं।